जालना जिल्ह्यातील दूधपुरी इथल्या युवकाने अपघात सूचना यंत्र तयार केलंय। सगळीकडेच अपघाताचे प्रमाण खूप वाढले। अपघातानंतर अनेकांना मदत न मिळाल्याने मृत्यू होतो। हे टाळण्यासाठी हे यंत्र उपयोगी ठरू शकते। कसे आहे हे यंत्र, कसे चालते त्याचे काम पाहूयात। तरी कल्पना मी कॉलेजला जात असताना रस्त्यावर बरेच ॲक्सिडेंट झालेले बघितलेले मी। त्यामुळे काही लोकांना मदत मिळायची, काही लोकांना तात्काळ मदत मिळत नव्हती। कारण विषय असा आहे, पोलीस ॲम्ब्युलन्स यांच्यापर्यंत माहिती लवकर जातच नव्हती। त्यामुळे मी सिस्टम बनवलेला आहे। कुणाचाही कधीच अपघात होऊ नये, पण वेळ सांगून येत नाही। बऱ्याचदा अपघात झाल्यावर वेळेत मदत मिळत नाही। अशा परिस्थितीत अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसह पोलीस व रुग्णवाहिकेला त्वरित अलर्ट देणारी ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टीम अंबड तालुक्यातील राजेंद्र पाचफुले या युवकाने विकसित केली आहे। वाहनात ही किट बसवल्यानंतर अपघात झाल्यास रुग्णवाहिका आणि नातेवाईकांना अपघात स्थळाचे लोकेशन मिळणार आहे। स्किल डेव्हलपमेंट कॉलेजला शिकत असताना इलेक्ट्रॉनिक माझा कोर्स होता। त्यामध्ये ॲडिवाइसची माहिती वगैरे होती आणि मी गुगल यूट्यूब करून बरीचशी माहिती मिळवली। त्यामध्ये मला बायनरी कोडिंगची अडचण आली, तर माझा एक मित्र इंजिनियर होता। त्या इंजिनियर मित्राकडून मी कोडिंग करून घेतली। त्यामध्ये अंबड तालुक्यातील दूधपुरी येथील शेतकरी कुटुंबातील राजेंद्र पाचफुले या युवकाने हे यंत्र बनवलंय। तो BA प्रथम वर्षाचं शिक्षण घेत आहे। गरिबीच्या परिस्थितीत त्याने हे यंत्र तयार केलंय। त्याच्या या किटची यशस्वी चाचणी देखील झाली आहे। या किट तयार करण्यासाठी त्याला 5,000 रुपयांचा खर्च आलाय। राजेंद्रने बनवलेल्या ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टम वाहनाचा अपघात होताच त्याची माहिती तत्काळ नातेवाईकांसह रुग्णवाहिका आणि पोलिसांना कॉल आणि संदेशाद्वारे देते। याशिवाय वाहन चोरीला गेल्यास ते ट्रॅक करण्यासाठी देखील याची मदत होऊ शकते। हे ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टम आहे। यामध्ये GPS, GSM, आर्डिनो आणि EMS सिरियल सेन्सर म्हणून आहे। ते चारींना मिळून आपण ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टम बनवलेलं आहे। तर आर्डिनो यासाठी कनेक्ट केला की जो स्विच ऑन ऑफचं कंट्रोलिंग करतो। आणि GSM एक डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम आहे, जे आपल्याला सिरियल डाटा SMS द्वारे प्राप्त करून देतो। आणि GPS हे 30+ उबर आणि निगेशन आहे, जे आपलं अंतर मोजून आपल्याला SMS द्वारे त्याची माहिती प्राप्त करतं। त्या अधिकाऱ्याला माहिती अजून दिली नाही आहे आणि मी तर अजून बघितलं नाही आहे अजून कुठल्या गाडीला किंवा कुणाला बनवताना। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राजेंद्र पाचफुले यांनी अतिशय कमी खर्चामध्ये ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टम तयार केलंय। राजेंद्र पाचफुले यांच्या प्रयत्नांना शासकीय पातळीवरून देखील मदत मिळाल्यास त्यांचे हे इनोव्हेशन सगळ्यांसाठीच उपयोगी ठरणारे आहे। नारायण काळे, न्यूज 18 लोकमत, जालना।